नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, जस्ट आता एक खूप मोठा आणि भयानक वादळग्रस्त असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि या प्रोमोमध्ये आता जया जगदाळेने आता इकडे मात्र तारिणीने जरी तिला काही सांगितलं नाही तर आता तारिणी टीमच्या आता डोळ्यात धूळ फेकत आता त्या स्पॉटवरती आलेली आहे. कारण आता इकडे जया जगदाळेला म्हणजे जेला माहिती असतं की आपण जर आता इकडे गुलाबच्या त्या खूप मोठ्या बॉसला पकडलं तर आपण मात्र मालामाल होऊ, म्हणजे आपण करोडाची स्वतः साथीदार होऊ. हाच आता प्लॅन रचत आता तारिणीचा डाव उधळून लावत इकडे जया जगदाळे ऐन स्पॉटवर आता पोचत कौशिकीच्या समोर उभं राहून तिच्यावरती आता बंदूक ताणत खूप मोठा तिने धमाका केलेला आहे. चला तर या सविस्तर लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण सविस्तर बघूया. त्यापूर्वी आता चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक करा. तर इकडे मात्र आता तारिणी टीमसमोर जे मॅडम बसलेल्या असतात आणि आता मात्र त्या तिघांच्या ॲक्टिव्हिटीजवरून आता एवढ्या दिवसाची अनुभवी ती असते. तर आता जेच्या लक्षात आलेलं असतं की तारिणी टीम आपल्यापासून काही ना काहीतरी लपवत आहे. आणि टेक्नोने मात्र जे कॉल रेकॉर्ड दिलेले होते तारिणीच्या सांगण्यावरून आता त्याच्यात बदल करून तर मात्र त्या कॉल रेकॉर्डवरती विश्वास न ठेवता आता इकडे मात्र जे मॅडमच्या ओळखीत जो टेक्नोसारखा दुसरा व्यक्ती काम करत असतो कम्प्युटरवरती, आता मात्र त्याच व्यक्तीशी तिने कनेक्ट करत आता इकडे त्या व्यक्तीला आता कौशिकी आणि इकडे मात्र युवराजचा नंबर देत आता ट्रॅक करण्यासाठी सांगितलं. आणि तेवढ्यातच आता त्या व्यक्तीचा कॉल येतो आणि इकडे मात्र तारिणी टीमला याविषयी काहीही जे मॅडमने सांगितलेलं नसते आणि जे अगोदरच अलर्ट झालेली असते. तेवढ्यातच कॉल येतो आणि बोलतो की मॅडम सॉरी लेट झालं, पण युवराजच्या मोबाईलवरती कॉल आलेला होता आणि त्या कॉलनुसार आता मला माहिती पडलं की युवराज आता या रोडवरती या गुलाबच्या साथीदाराला भेटण्यासाठी चाललेला आहे आणि ही 100% प्रूफेबल आता म्हणजे प्रूफ करणार अशी ही माहिती आहे. तेव्हा आता जे मॅडमच्या लक्षात आलेलं असतं की तारिणी टीम नेमकं जेव्हा तिची एंट्री झाली तेव्हा आता तिथंच चाललेली होती, पण ती आली म्हणून आता इकडे हे गेले नाहीत आणि तारिणी तिथं नक्की पोचलेली असणार. 100% जेला डाऊट येते आणि आता इकडे मात्र जे कुणालाही काहीही न सांगता आता लगेच तारिणी टीमला तुम्ही काम करा, मी लगेच 10 मिनिटात येणार आहे असं सांगून आता इकडे निघून गेली. ते म्हणजे ज्या स्पॉटवरती जिथं युवराज उभा असतो. तर एकीकडे इकडे जे मॅडमसुद्धा पोचलेली असते आणि इकडे मात्र तारिणीसुद्धा पोचलेली असते. तेवढ्यातच आता इथं लगेच तारिणी पोचल्या ठिकाणी आता युवराज पोचतो आणि एक गाडी तिथं थांबते आणि त्या गाडीतून एक महिला बाहेर येते आणि आता त्या महिला ती असते म्हणजे कौशिकी खांडेकर. आता असं ती युवराजच्या समोर गेल्यावरती कौशिकी जाते आणि बोलते की युवराज मी तुलाच भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आता मात्र युवराजला अगोदर माहिती नसतं की ही गुलाबची बॉस आहे. म्हणून आता युवराज बोलतो की ताई तू इथं नाही, म्हणजे तू मला कॉल केला होता का, आणि म्हणजे तुला हे जाणून घ्यायचं होतं का मी खरंच गुन्हेगार आहे की नाही. पण ताई मी इथं गुन्हेगाराला म्हणजे गुलाबच्या बॉसला भेटायला आलेलो नाही आहे, मी फक्त त्याला सांगायला आलो की तो वारंवार मला फोन करत होता की मी हे काम नाही करू शकत, एवढ्यासाठी मी इथं आलो. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की रिलॅक्स युवराज, तुला मला काहीतरी सांगायचं आहे. आज मी एक कौशिकी खांडेकर म्हणून तुला भेटायला आले नाही आहे, तर मी गुलाबची बॉस आहे आणि हेच सांगण्यासाठी मी इथं आलो. खरं तर आता आपण कामाचं बोलूया आणि आता बहीण भाऊ आहे हे नातं विसरून आपण आता मी तुझी बॉस आहे हे ऐकत आता माझं ऐक. आपलं टार्गेट समोरचं खूप मोठं आहे आणि मात्र आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. आता मात्र मला गुलाबच्या स्थानी जी गुलाबची जागा होती माझ्यासाठी ती जागा आणखीनसुद्धा रिक्त आहे आणि हे काम जर तू पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण केलं तर गुलाबच्या ठिकाणी मी आता तुला माझं मेंबर निवडणार. तेव्हा मात्र आता युवराज बोलते की बापरे, कौशिकी खांडेकर जी खांडेकरांच्या घरी सतत इकडे मात्र तिचं जे काही आहे व्याख्यान झडत असते तीच स्वतः गुलाबची बॉस, मला तर विश्वासच होत नाही आहे असं आता युवराज बोलतो. तेव्हा आता युवराजला लगेच कौशिकी ओरडते आणि बोलते की तुझी कॉमेडी बंद कर, आता आपण कामाचं बोललो ना आणि घरी हा विषय माझ्यासमोर घेता कामा नये आणि मीच गुलाबची बॉस आहे हे मात्र आता तू घरी कुणाला
कोणाला सांगायचं सुद्धा नाही, नाहीतर तुझे काय सूत्र आहेत हे मला काय करायचं माहितीच आहे. तेव्हा मात्र आता युवराज बोलते, नाही ताई, मी आता काही सांगणार आहे. माझी बहीण एवढी गुलाबची बॉस म्हटल्यावर आता मला कसली भीती बाळगता येईल. तेव्हा आता लगेच मागून येते जे मॅडम आता तारिणीसमोर, आणि काय व्हिडिओ शूट चालू आहे का? चांगलंच इकडे तुझं मिशन चालू आहे. आणि मात्र जेला काहीही न सांगता तारिणी तू हे मिशन कंप्लीट करण्यासाठी निघाली, आणि मात्र आता हे जे तुला सोडणार नाही. आज संध्याकाळी लवकरात लवकर मला भेटायला ये. त्यावर आता इकडे मात्र लगेच तारिणी बोलते की मॅडम तुम्ही तिथं नका जाऊ, कारण आपल्याकडे एवढा मोठा प्रूफ नाही आहे की आज युवराजला भेटण्यासाठी आली ती व्यक्ती गुलाबची बॉस म्हणजेच कौशिकी आहे. त्यावर आता इकडे लगेच जया जगदाळे बोलते की काय करायचं ना हे मला तू सांगू नको, अगोदर माझ्यापासून. तुम्ही तारिणी टीमने हे सर्व लपून खूप मोठा प्लॅन केलेला आहे, आणि तुमच्यासोबत काय करायचं ना हे मी नंतर बघते. अगोदर मला या कौशिकीला रंगे हात पकडू दे. तेव्हा आता ही जे नेहमीप्रमाणे आता लाज घ्यायची आणि कौशिकीकडून करोडो रुपयाची लाज घ्यायची आणि तिला सोडायचं हा घाणेरडा डाव करत आता तिच्या समोर येते आणि तिला अरेस्ट करते. आता अरेस्ट केल्यानंतर मात्र आता कौशिकीच्या समोर जात तिच्या समोर तर बंदूक तिच्या समोर घेत मात्र आता तूच गुलाबची बॉस आहे. तेव्हा मात्र आता हादरून गेलेली ही कौशिकी आणि युवराज खूप हादरून जातात आणि त्यानंतर हातात बेड्या घालते, कारण फक्त कौशिकीकडून लाज मिळावी याच हेतूने आता तिने तिच्या हातात बेड्या घातलेला असता. त्यानंतर आता अशा प्रकारे इकडे तारिणीचा पूर्ण प्लॅन फेल करत आता जे मॅडमने मधातच एंट्री मारत खूप मोठा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणलेला आहे प्रेक्षकांनो. तर हो, हा जबरदस्त ट्विस्ट त्याच्या समोर जे मॅडम नेमका काय करणार आहे आणि तारिणीला नेमका काय पनिशमेंट देणार आहे, तारिणीच्या हाती आता इकडे जेचा हेतू लागणार का हे पाहणं तेवढंच रंजक आहे. म्हणून असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.